ठाकरे बंधूंचा आज शिवडीमध्ये एकत्रित दौरा। ठाकरे बंधू आज लालबाग, परळ, शिवडीमध्ये शाखांना भेटी देणार। लालबागमधील प्रभाग क्रमांक 204 मधून करणार प्रचाराची सुरुवात। बिनविरोध विजयी उमेदवारांविरोधात मनसे आक्रमक। हायकोर्टात दाखल करणारी याचिका निकालावर स्थगिती देण्यासह विजयाच्या चौकशीची मनसेची मागणी। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। 40 जणांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश। उद्धव, आदित्य ठाकरेंसह राऊत, अंधारे, सरदेसाई आणि आदेश बांदेकर स्टार प्रचारक। मनसेच्या शाखेमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना आली शिंदेच्या शिवसेनेची प्रचार रॅली। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि भाजप, शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा। उद्धव ठाकरेंनी दिली मनसेच्या शाखेला भेट। आपण मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलोय। बाकी सुपारी घेतलेले दलाल फिरत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, नाव न घेता ठाकरेंची शिंदेच्या शिवसेनेवर टीका। मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही असं म्हणत मुंबई लव महादेव असा उल्लेख असलेला पोस्ट करत लगावला टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मराठवाड्यामध्ये सभांचा झंझावात। जालना, परभणी आणि नांदेडमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा। पुण्यातही मुख्यमंत्र्यांची सभा। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेट दौऱ्याचा आज दुसरा दिवस। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील देणार शाखांना भेटी। कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावामध्ये मुक्कामी। ग्रामदैवत उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाचं घेतलं दर्शन। शिंदे कुटुंबाने केली महादेवाची अभिषेक आणि पूजा अर्चा। कधीतरी थांबायला पाहिजे, असं नाही की कायम काम करायला पाहिजे। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत। दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर व्यवसाय पाहणार, राणेंची माहिती। मी एका उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो। सिंधुदुर्गमधील भाषणामध्ये नारायण राणेंनी सांगितला धक्कादायक किस्सा। बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी खून केला नाही, राणेंचा खुलासा। मुंबईमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट। 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींपर्यंत घट। ठेवींचा मुद्दा महापालिका निवडणुकीमध्ये कळीचा ठरण्याची शक्यता। अकोल्यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसींच्या सभेमध्ये गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद। नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला। धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला। गुरुद्वारावर अवैध कब्जा करण्यात आल्याचा आरोप। गुरुद्वारामधून अश्रुधुराचा वापर झाल्यानं जमाव आक्रमक। गुरुद्वारा परिसरात दगडफेक। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर टोळक्याचा हल्ला। 10 ते 15 जणांच्या टोळीकडून लोखंडी रॉडनं हॉटेलची तोडफोड। मॅनेजर गंभीर जखमी। खंडणीसाठी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। नाशिकमध्ये काका पुतण्यानं केली 22 वर्षीय युवकाची हत्या। चॉपरनं सपासप वार करत तरुणाला संपवलं। पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना केली अटक। जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदेंच्या हत्या प्रकरणातील 11 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। माजी नगरसेविका शालन शिंदेंचे पती शंकर शिंदेंसह 11 आरोपींना पोलीस कोठडी।
बाजूनगरमध्ये मकर संक्रांती निमित्त 5,000ची साडी 599 रुपयात. साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड. गर्दी झाल्यानं 3 महिलांचा श्वास गुदमरला. अनेक लहान मुलांची आईपासून ताटात. बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेला अटक. 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक. बनावट कागदपत्र तयार करून एक गाळा अनेकांना विकल्याचा आरोप. भारतावर आणखी टॅरिफ वाढण्याची शक्यता. रशियाकडून तेल खरेदी केल्यानं ट्रम्प यांचा इशारा. पंतप्रधान मोदींना माहिती होतं की मी नाराज आहे. ट्रम्प यांचं मोठं विधान. नायजेरियामध्ये 22 भारतीय खलाशांना बेड्या. मालवाहू जहाजावर सापडले 31.5 किलो कोकेन. नॅशनल ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची मोठी कारवाई.